सगळ्यात आधी या ठिकाणी मी पाटील सर आणि त्याचबरोबर टेंगळे सर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आज या ठिकाणी सेवानिवृत्तीचा टप्पा येऊन ठेपला. पाटील सरांसाठीचा हा अनुभव दुसऱ्यांदा आहे आणि सरांनी सांगितलं कदाचित आणखीन एकदा किंवा त्यापेक्षा जास्त हा टप्पा साधारणतः येऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला हा भावोत्कट करणारा अशा पद्धतीचा प्रसंग असतो. आयुष्य आपण या ठिकाणी एक धोरण म्हणून एक या ठिकाणी सेवा समर्पित करण्याच्या एक आपल्या आयुष्याचा ध्येयपूर्तीचा अशा पद्धतीचा एकदा विषय बनवला की त्याच्यानंतर आपण काम करताना अनेक कडूगोड आठवणी येत राहतात, या ठिकाणी अनुभव येत राहतात. हे अनुभव गाठीशी साचवत साचवत आपण आपल्या पुढच्या मार्गाकडे वळत असतो आणि करता करता एक टप्पा असा येऊन ठेपतो की आता याच्या पुढे संपला. आता याच्या पुढे तुम्हाला हे तुमच्या आवडीचं क्षेत्र असू द्या, आवडीचं नसू द्या, पण याच्या पुढे हे तुमचं क्षेत्र नाही. मग अशा वेळेला आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या आजवरच्या वाटचालीचं आपण म्हणूया सिंहावलोकन करायचंय. आपण मागे वळून पाहतो आणि मागे वळून पाहिल्यानंतर मगाशी म्हणाल्याप्रमाणे अनेक कडूगोड आठवणी आपल्या साचलेल्या असतात. अनेक अनुभव असे आपल्या सेवा जीवनातले असतात की आपल्याला समृद्ध करून जातात. अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण वावरतोय, आपण पाहतोय, संदर्भ फार वेगाने बदलत चाललेले आहेत. मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्याकडूनच आपला पतंग कधी कापला जाईल हेही कळत नाही. अशा पद्धतीची स्पर्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये असं आपल्याला दिसायला लागलेली आहे. अशा वेळेला रयत शिक्षण संस्थेसारखी एखादी संस्था आहे, कर्मवीर अण्णांनी लावलेलं रोपटं आणि त्या रोपट्याचा झालेला वटवृक्ष की ज्याचं गीत आपण बनवलेलं आहे की वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. ज्याला आकाशाला आभाळाला ज्याचा या ठिकाणी हेवा वाटावा असा या वटवृक्षाचा विस्तार आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शाखा, या शाखांमधून एक एक शाखेमध्ये एक एक पद भुसवत आज आपण या ठिकाणी पुढे आलेला आहात. निश्चित पद्धतीनं अनेक अनुभव या ठिकाणी आपल्या गाठीशी आहेत. सगळे सांगता आले असतील अशातला भाग नाही, पण हे सगळे अनुभव त्या ठिकाणी सांगत असताना निश्चितपणानं आपल्याला आजवर आपण या ठिकाणी जे काही कमवलं ते कमवलेलं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आपल्या सोबतच्या सर्व सहकार्यांना सुद्धा निश्चितपणानं समृद्ध करत जाणार आहे. आणि म्हणून त्याबद्दल टेंगळे सर तुमचं किंवा या ठिकाणी पाटील सर तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आपण सगळी मंडळी उपस्थित आहात. सर्व विविध शाखांचे या ठिकाणी सर्व शिक्षक आणि त्यापेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारणारी आपण सगळी मंडळी आहात आणि प्रत्येकाला या सेवेचा अनुभव निश्चितपणाने आहे. एका या ठिकाणी कुठल्या तरी कवीनं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मंजिल यूही नहीं मिलती राही को, मंजिल यूही नहीं मिलती राही को, जुनून सा दिल में जगाना पड़ता है. मंजिल यूही नहीं मिलती राही को, जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछा चिड़िया को कि घोंसला कैसे बनता है, उसने कहा कि तिनका तिनका उठाना पड़ता है. एक एक काडी काडी साचवत साचवत हे घरटं बनत असतं. आज आपण या मुकामाला आपण आलेला आहात. जे अनुभव आपल्यासाठीचे आहेत ते प्रत्येक अनुभव आपल्या दृष्टिकोनातून तितकाच महत्वाचा आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कधी ना कधी या टप्प्यावरती यायचं. रयतेचा आपण वारसा सांगणारी सगळी मंडळी आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो. अनेक पद्धतीने शिक्षणाच्या डायमेन्शन्स बदलत चाललेल्या आहेत. जे कोणी आपण सगळेजण उपस्थित आहोत सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं संस्थेच्या विषयीच्या भावना किंवा संस्थेचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयीच्या भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूपच या ठिकाणी जाज्वल्य आहेत. एक संस्था आपापल्या परीनं पुढे जाते. पुढे जात असताना ज्याप्रमाणे आपण म्हणतो की वटवृक्षाची पारंबी जिथे जमिनीमध्ये जाते तिथे एक नवीन झाड घेऊन उगवत असते. आज रयत शिक्षण संस्थेची वाटचाल पाहताना अनेक संस्था या संस्थेच्या वाटचालीवरती पुढे चाललेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आपापल्या परीने शिक्षणाचा प्रसार करण्याचं काम करतायत.
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय, अनेक पद्धतीने आपण पाहतोय की प्रोफेशनलिझमचा अत्युच्च टोकाचा नमुना म्हणून काही संस्थांच्याकडे आपल्याला फोन दाखवता येईल. तर त्याच वेळेला सेवेच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोणाला शाळा काढण्याचं स्वप्न सुद्धा पडणार नाही त्या ठिकाणी जाऊन शाळा काढणारी रयत शिक्षण संस्थेसारखी एखादी संस्था, ती संस्था तिथली शाखा जगवावी कशी? काही ठिकाणी या जमिनी लोकांनी शाळेच्या इमारतीसाठी दिलेल्या आहेत, त्यांना शाळेच्या वाटचालीमध्ये कसं सहभागी करून घ्यावं? टेंगणे सरांनी सांगितलं की कुठेतरी कंपाऊंड वॉलला विरोध होतोय, अशा लोकांना त्याच्यामध्ये वाटचालीमध्ये कसं सहभागी करून घ्यावं? आणि त्यानंतर हा म्हणता शिक्षणाची गोडी त्यांना लागत जाते आणि 2-5 वर्षाच्या कालावधीमध्ये ती मंडळी शिक्षणाचेच नाही तर संस्थेचे सुद्धा खाद्य पुरस्कर्ते बनून जातात. हे सगळं संस्था घडवत जाते. ते केवळ संस्था विद्यार्थ्यांवरच संस्कार करते का? नाही, त्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं त्या गावाची संस्कृती बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्था करते आहे. आणि त्यामुळे रयत शिक्षण संस्थेची पाळंमुळं ती खोलवर गेलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एकीकडे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी म्हटलं की प्रोफेशनलिझम, व्यावसायिकतेचा अत्युच्च टोकाचा नमुना आणि त्याच वेळेला सेवाभावी वृत्तीचा टोकाचा नमुना, या दोनही टोकांच्या मध्ये असलेले जे काही संस्था असतील या संस्थांना आपण कुठल्या दिशेनं जावं याचा विचार पडला पाहिजे. आज रयत शिक्षण संस्था, मग या ठिकाणी निश्चितपणानं नाव घ्यावं लागेल शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली काम करणारी संस्था, एन.डी. पाटील साहेब, श्री रावसाहेब शिंदे साहेब असतील किंवा अनिल पाटील साहेब आहेत, यांच्या माध्यमातून काम करता करता या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण कुठेही मागे असता कामा नये. ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी शिक्षण द्यायचं आहे त्यावेळेला तो दृष्टिकोन सुद्धा ठेवला पाहिजे. पण ज्या वेळेला त्या पाल्याला आपल्याला हे शिक्षण देत असताना त्याला शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठीची आपली या ठिकाणी मनातली तळमळ आहे, अंतरीची तळमळ आहे. आणि मग त्याच्यासाठी एखाद्या ग्रामीण भागामधली आदिवासी पाड्यामधली संस्था, शाळा, शाखा, मग त्या ठिकाणी संसाधनांची कमी आहे, कमतरता आहे आणि म्हणून ही कमतरता भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही मदत करता येईल ही संस्थेच्या सेवकांनी एकत्र येऊन केली पाहिजे. जिथे जास्त आहे तिथून ते कमी आहे त्या ठिकाणी दिलं पाहिजे. याच्यातून निर्माण झालेली ही संकल्पना कर्मवीर निधी अर्पण सोहळा, या संकल्पनेचं मनापासून कौतुक आपण सर्वांनीच केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक शाखांचे या ठिकाणी शाखेबरोबर काम करणारे सदस्य हे या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आव्हानं आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं. वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं असं जेव्हा त्याचा उल्लेख करतो त्यावेळेला संस्थेच्या शाखेनं केवळ या ठिकाणी त्याला सामान्य पातळीवरचं शिक्षण विद्यार्थ्याला देणं अभिप्रेत नाहीये, तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला आजच्या काळातल्या जगातल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षमपणानं कसं उभं करता येईल याच्यासाठीचा आपला हा सगळा अट्टाहास आहे. आणि मग अट्टाहास या ठिकाणी आपण ज्या वेळेला पूर्ण करायचा आहे त्यावेळेला काही शाळांकडे जे नाही ते देण्याच्या दृष्टिकोनातून काही शाखा पुढे येत आहेत. अशा सर्व शाखांचे सर्व सेवक आहेत, त्या सेवकांचा त्या शाखेच्या पाठीमागं या ठिकाणी आपल्या सर्व ताकद लावणाऱ्या चेअरमन असतील किंवा त्या तिथल्या कमिट्यांचे सदस्य असतील, या सगळ्यांचाच आदरपूर्वक या ठिकाणी उल्लेख केला गेला पाहिजे. या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आज 1 तारखेला आपण भेटतोय, पुन्हा 9 तारखेला साताऱ्यामध्ये अशा काही शाखांचा गौरव त्या ठिकाणी पुन्हा होणारच आहे. पण आपल्या या ठिकाणी विभागाच्या पातळीवरचा जेव्हा कार्यक्रम होतो तर त्याच्यामध्ये आपण सर्व एका कुटुंबातले सदस्य आहोत आणि या कुटुंबातले सदस्य म्हणून काम करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पराक्रम केले जावं आणि त्या माध्यमातून विद्यार्थी असो, शिक्षक असो, शिक्षकेतर या ठिकाणी सेवक असो, या सगळ्यांच्याच माध्यमातून आपल्या सर्वांना या विभागाला आपल्या सगळ्यांचा गौरव वाटेल, अभिमान वाटेल अशा पद्धतीची कामगिरी भविष्य काळामध्ये सुद्धा सातत्यानं घडत राहो यासाठी आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा एस टेंगळे सर आणि व्ही पाटील सर यांना त्यांच्या सर्व पुढच्या काळातील सर्व उपक्रमांसाठी, त्यांच्या सर्व नियोजित सर्व कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सेवानिवृत्ती पश्चातलं त्यांचं सर्व कार्य, त्यांच्या मनोरथ सर्व सिद्धीस जावो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.